दिव्यशक्ती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती शहादा अंतर्गत जिल्हा परिषद गट लुणखेडा येथील दिव्यशक्ती महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक जून 23, 2026 रोजी एस. कुमार लॉन्स येथे अत्यंत उत्साहात आणि मोठ्या संख्येने संपन्न झाली। या सोहळ्यात 3 ग्रामसंघांना 28 लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले, तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व बचत गटांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग संघातील पदाधिकारी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली। त्यानंतर उपस्थितांनी इतनी शक्ती हमें देना दाता ही प्रार्थना म्हणून सभेच्या मुख्य अजेंड्याला सुरुवात केली। कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रभाग समन्वयक सुचिता सूर्यवंशी मॅडम यांनी केले। सभेचे अध्यक्षस्थान दिव्यशक्ती प्रभाग संघाच्या अध्यक्षा गंगा वसावे यांनी भूषवले। दिव्यशक्ती महिला प्रभाग संघाच्या लेखापाल ललिता सोनवणे यांनी सन 2025-26 चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल वाचून दाखवला। यामध्ये तब्बल 4.5 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार सविस्तरपणे मांडण्यात आला, ज्याला उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली। समूहाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करून लखपती झालेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत इतर महिलांनाही उद्योग सुरू करण्याची प्रेरणा दिली। या सोहळ्यात प्रभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सीआरपीताई, नियमित कर्ज परतफेड करणारे महिला स्वयंसहायता समूह, तसेच सामाजिक समावेशन आणि उद्योग व्यवसाय सुरू करून यशस्वी घोडदौड करणारे ग्रामसंघ व उत्पादक गट यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला। उमेद तालुका व्यवस्थापक श्री ईश्वर जगदाळे यांनी महिलांना बचत गटाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले, तर श्री कुणाल कानडे यांनी उद्योग व्यवसायाचे सखोल तंत्र समजवून सांगितले। या कार्यक्रमाला दिव्यशक्ती महिला प्रभागसंघ लुणखेडा विभाग अंतर्गत येणाऱ्या मलोनी, वडछिल, सावखेडा, कमरावत, डोंगरगाव, शोभानगर, उजलोध, लुणखेडा आणि पुरुषोत्तम नगर येथील हजारो महिला बचत गटांच्या महिला भगिनी उपस्थित होत्या। कार्यक्रमाला किशोर बिरारे, बीएम दिलीप बैसाने, बीएम प्रभाग समन्वयक योगेश पाटील, हर्षल पाटील, विद्या वसावे, योगेश कोळी, विलास पवार, निखिल शिर्के व पुरुषोत्तम बागुल आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक राजेश देवकर यांनी केले, तर उपस्थित सर्व सीआरपीताई, ग्रामसंघाचे पदाधिकारी आणि बचत गटांच्या महिलांचे आभार प्रभाग समन्वयक सुचिता सूर्यवंशी यांनी मानले। जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। सुचिता सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। SMTV मराठी न्यूज मुख्य संपादक संजय मोहिते, शहादा। नमस्कार, मी ईश्वर जगदाळे, तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती शहादा। आज ग्रामविकास व पंचायत राज अभियान विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान दिव्यशक्ती महिला प्रभाग संघ लोणखेडा याची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी घेण्यात आली। या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लोणखेडा प्रभागातील 10 गावातील महिला या ठिकाणी उपस्थित होत्या। या सभेमध्ये लोणखेडा प्रभागाअंतर्गत दिव्यशक्ती प्रभागाअंतर्गत जो काही आर्थिक व्यवहार होतो, त्याच्यात CIF असेल, ऑदर फंड असेल, RF असेल, त्याच्या सर्व लेखाजोखा या ठिकाणी पूर्ण वर्षभराच्या लेखापालाने मांडला आणि ते महिलांपर्यंत सर्व मेसेज व्यवस्थित गेला की काय उमेद अभियानाचे जे काही CLF असतील त्याच्यामार्फत कोणत्या कोणत्या गोष्टींवर निधी येत असतो, महिलांपर्यंत बचत गटांपर्यंत कोणता निधी जातो आणि त्याचा उपयोग कसा करावा आणि पूर्ण वर्षभराचा जो काही निधीचा वापर असेल कोणत्या पद्धतीने करायचा या सर्वसाधारण सभेमार्फत गेलेला आहे। या ठिकाणी सर्व गावातली महिला उपस्थित होत्या। यात अध्यक्ष, सचिव, खजिनदार CLFचे त्यांनी सर्व महिलांना योग्य मार्गदर्शन केले। आमच्या तालुका अभियान व्यवस्थापक मार्फत आम्ही सुद्धा योग्य मार्गदर्शन केलं त्यांना। आणि ही जी सर्वसाधारण सभा होती खरंच महिलांची एक हक्काची आणि त्यांना त्यांचा जो काही व्यवहार होतो आहे त्याची जाणीव व्हावी म्हणून होती। नियोजन अतिशय चांगलं होतं। इथले प्रभाग समन्वयक सुचिता मॅडम यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या होत्या आणि महिलांपर्यंत पूर्ण आर्थिक व्यवहारचं त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पोहोचवलेलं आहे।